ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. प्रतिमाची वाचा तर परत आलेली असते, पण तिला तिचा भूतकाळ काहीही आठवत नसतो. यावर प्रिया तर खूप खुश असते, कारण प्रतिमाची स्मृती अजून तरी आलेली नसते. घरचे पण खुश असतात, कारण ती बोलायला लागलेली असते आणि तिने पहिला शब्द तिच्या मुलीला म्हणजे तन्वीला आवाज दिलेला असतो. आता हॉलमधून सायली प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तसे घरातले सगळेच जण आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता दुसऱ्या दिवशी प्रिया विचार करत असते, हा सगळा जो काही प्रकार घडलाय तो आता महिपतला सांगायला हवा. तशी ती घडलेला सगळा प्रकार महिपतला सांगायला जाते. इकडे महिपत, नागराज, साक्षी तिघेही एकत्र असतात. तेवढ्यात प्रिया तेथे येते. नागराज प्रियाला म्हणतो, या या प्रिया मॅडम या. तशी प्रिया तेथे जाऊन बसते आणि म्हणते, एक प्रॉब्लेम झालाय. यावर नागराज म्हणतो, तू काय नवीन गोंधळ घालून ठेवलाय का आता? तशी प्रिया म्हणते, मी नाही, त्या सायलीने. यावर महिपत म्हणतो, नीट सांग काय झालंय ते. प्रिया म्हणते, त्या सायली आणि रविराजने त्या प्रतिमाच्या 21 वर्षापूर्वीचा ऍक्सिडेंट पुन्हा घडून आणला आणि त्यामुळे त्या अर्ध्या जळलेल्या बाईची म्हणजेच त्या प्रतिमाची वाचा परत आली. ती बोलती आता. आता मात्र महिपत जोरात ओरडून म्हणतो, काय? असं कसं होऊ शकतं? आणि असं कसं झालंच कसं असं? आणि तू कुठे होती? हे सगळं घडलं तेव्हा तू कुठे होती? नागराजही प्रियाला म्हणतो, तू कुठे होती प्रिया, हे आधी नीट सांग मला. तशी प्रिया घाबरत म्हणते, अर्जुन सोबत. तसा महिपत प्रियाजवळ जातो आणि म्हणतो, तू डोक्यावर पडलीये का? इकडे नागराज मात्र प्रियाचा गळाच दाबतो. आता पुढच्या भागात पाहूया महिपत प्रियाला तिच्या या चुकीची शिक्षा काय देतोय. की प्रतिमाची वाचा परत आली म्हणजे प्रतिमा महिपत आणि नागराजचा खरा चेहरा सगळ्या घरच्यांना सांगेल. या भीतीने पुन्हा प्रतिमाला मारण्याच्या शोधात लागेल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.